नमस्कार मित्रांनो, एन-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये जवळपास 17,000 पेक्षा जास्त पोलीस विभागामध्ये भरती होणार आहे आणि त्या संदर्भातील ज्या जाहिराती आहेत, त्या जाहिराती 1 तारखेपासून वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि या पदांसाठी 5 मार्चपासून 31 मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकणार आहात. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा मित्रांनो, जी काही पोलीस खात्यामध्ये भरती होणार आहे, वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होणार आहे. जसं जेल शिपाई साधारणपणे 1,900 एवढ्या पदांसाठी होणार आहे. पोलीस शिपाई 10,300 पदांसाठी. याचबरोबरीने एस-आर-पी-एफ 4,800 जागा आहेत आणि पोलीस चालक याच्यासुद्धा ज्या जागा आहेत, त्या आपल्याला या भरतीमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे साधारणपणे 17,000 पेक्षा जास्त जागा या भरतीमध्ये असल्याकारणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला संधी इथे उपलब्ध झालेली आहे. तर बघा, आपापल्या जिल्ह्याच्या अनुसार ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात आपण बघू शकता. वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टाकलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे, ती दिलेली आहे. आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करून आपापल्या जिल्ह्याची जी काही पोलीस भरतीची जाहिरात आहे, ती सविस्तरपणे आपण बघू शकता. याशिवाय पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org आणि त्याचबरोबरीने www.mahapolice.gov.in या वेबसाईटवरती सुद्धा अधिक माहिती आपण बघू शकता. तर बघा मित्रांनो, उदाहरणादाखल आपल्यासमोर अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस शिपाई भरती 2022-23 वर्तमानपत्रामध्ये जी जाहिरात दिली आहे, ती आपण बघत आहोत. बघा, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 23/6/2022च्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांचे आस्थापनावरील पोलीस शिपाई यांची 25 रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे 5/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. म्हणजे बघा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठीची 25 रिक्त पदे यांची जी जाहिरात आहे, ती असणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारास पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येतील. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. त्यामध्ये बघा, उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. म्हणजे जर आपल्याला पोलीस शिपाई या पदासाठी जर अर्ज करायचा जर असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच पदासाठी आपण अर्ज करू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही पोलीस शिपाई सोबत एस-आर-पी-एफ साठी जर अर्ज भरणार आहात, तर तो भरता येईल आपल्याला. पण फक्त पोलीस शिपाई या पदासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदाच तुम्ही फॉर्म भरू शकता. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. मागच्या भरतीमध्ये जर आपण बघितलं, काही विद्यार्थ्यांनी नावामध्ये किंवा काही चुकीची माहिती देऊन एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले होते. तर असं बिलकुल चालणार नाही. उमेदवाराने चुकीची माहिती देऊ नये असा स्पष्ट उल्लेख या जाहिरातीमध्ये आहे. पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. अगोदर शारीरिक चाचणी होईल आणि त्यानंतर
लेखी चाचणी घेण्यात येईल. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकास 10 प्रमाणात उमेदवारांची 10 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. कमीत कमी तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये 40% जे गुण आहेत ते असणं गरजेचं आहे. याचाच अर्थ लेखी परीक्षेमध्ये 40% कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. हा मिनिमम क्रायटेरिया आहे 40%. सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. म्हणजे बघा, दोन्हीकडे जी काही किमान अर्हता आहे, ज्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली आहे, ज्या उमेदवारांनी प्राप्त केलेली आहे, तर त्यांची एक मेरिट लिस्ट आहे ती तयार केली जाईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय दिनांक 10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना पोलीस रिक्रुटमेंट 2024.maha.it.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथांकरिता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावेत. म्हणजे आपला जो फॉर्म भरत असताना आपलं जे काही आरक्षण आहे, आपली जी कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीसाठी या जिल्ह्यामध्ये किती पदे उपलब्ध आहेत, आपल्या आरक्षणानुसार आपल्याला इथे जागा उपलब्ध होऊ शकते का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विचारात घेऊनच आपला जो अर्ज आहे तो अर्ज आपण भरावा. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला किंवा आपल्या कॅटेगरीला जागाच उपलब्ध नसेल तर तिथे फॉर्म भरून काहीही उपयोग नाही. भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही. उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करू शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत. त्यानंतर पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 28,306/2017 बाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधीन राहून व माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक 175/2018 व इतर संलग्न याचिकांमध्ये दिनांक 27/6/2019 रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे. या पद्धतीच्या मित्रांनो ज्या जाहिराती आहे, आपापल्या जिल्ह्यानुसार आपण जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती बघू शकता. लवकरच या वेबसाईटवरती ही जी माहिती आहे ती पूर्ण माहिती दिली जाईल. सध्या तरी ही वेबसाईट आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली नाही, परंतु 5 मार्चपासून प्रत्यक्ष आवेदन अर्ज भरण्यासाठी सुरुवात होईल. त्या अगोदर या वेबसाईटवरती आपण ही सविस्तर जाहिरात बघू शकता. आपापल्या जिल्ह्यांच्या ज्या वेगवेगळ्या मग जेल शिपाई असेल, पोलीस शिपाई असेल किंवा SRPF असेल, या वेगवेगळ्या पदांच्या ज्या काय सविस्तर माहितीसाठी आपण या संकेतस्थळावरती जाऊन माहिती करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी, महत्त्वाच्या अपडेटसाठी आपला चॅनल जर आपण सबस्क्राईब केला नसेल, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ
संपूर्ण बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.